नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच 10वी आणि 12वी संदर्भातली महत्त्वाची बातमी. वेळापत्रकानुसारच आता परीक्षा होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. तसंच परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी संभ्रमात न राहण्याचं आवाहन देखील वर्षा गायकवाड यांनी केलंय. परीक्षेची सर्व तयारी झाली आहे. परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुळे अनेकदा परीक्षा रद्द झाल्यात. आता परीक्षा रद्द झाल्या तर त्याचा परिणाम निकाल आणि ॲडमिशनवर होईल. गेल्या 2 वर्षात विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि याच सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आपल्यासोबत आहेत. मॅडम, खरं तर मुलांमध्ये संभ्रम आहे. अनेकांची इच्छा आहे की ऑफलाईन एक्झाम घेतल्या पाहिजेत. शालेय शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, आपल्याला सुद्धा माहिती आहे की सातत्याने मागील 2 वर्षापासून जर आम्ही कोरोनाची परिस्थिती बघत आहोत आणि त्यानुसार निर्णय घेत आहोत. आणि म्हणून यावेळी तारखा डिक्लेअर करण्यापूर्वी सुद्धा आम्ही शिक्षकांशी, तज्ज्ञांशी चर्चा केली होती, बोर्डाशी चर्चा केली होती, आधीच्या बोर्डाच्या मेंबरशी चर्चा केली होती आणि म्हणून तारखा त्यानंतर डिक्लेअर करण्याचं काम केलं होतं. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, कुठल्याही संभ्रमाचं वातावरण होण्याची आवश्यकता नाही. पूर्णपणे टाईम शेड्यूल यासाठीच बनवलेलं आहे की पुढे असणारी सप्लिमेंटरी एक्झाम आणि त्याच्या पुढे होणारे 11वीचं ॲडमिशन हे सुरळीत प्रोसिजरने व्हावं. आणि आमची इच्छा आहे की मागील 2 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की कधी ऑफलाईन कधी ऑनलाईन असं मुलं शिक्षण घेतात, परीक्षा होत नाही आहेत आणि मुलांच्या ॲडमिशनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वेळ म्हणजे डिले होण्याचं काम झालं. पुढच्या भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नयेत हे प्लॅनिंग करूनच हे शेड्यूल बनवलेलं आहे. परीक्षा ऑफलाईन होतील आणि ज्या तारखेला दिल्या त्या नियोजित तारखेला होतील. कारण त्या रिझल्ट लागल्यानंतर आम्हाला सप्लिमेंटरी एक्झाम घ्यावी लागेल. सप्लिमेंटरी एक्झामचा निकाल सुद्धा लवकर लागला पाहिजे, तर आम्हाला त्या मुलांना 11वीला ॲडमिशन देणं टाईमनुसार शक्य होईल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच केलेला आहे. भाई म्हटलं नाही म्हणून पिंपरीमध्ये गाव गुंडाच्या टोळक्यानं एका तरुणाला बेदम मारहाण करत कुत्र्यासारखी बिस्किटं खायला लावली होती. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या गुंडांचा माज उतरवण्यासाठी त्यांचं मुंडण करत शहरभर त्यांची धिंड काढण्यात आली. त्याचबरोबर त्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आरोपींवर कठोर कलम लावण्यात आली असल्याचं आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलंय. तर गुंडांना अशीच शिक्षा योग्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पिंपरीसारखी शिक्षा इतर शहरात देखील होणं गरजेचं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे. भाई म्हणून संबोधलं नाही म्हणून या इसमाला मारहाण करण्यात आली होती. कुत्र्यासारखी बिस्किटं यावी याला खायला घालण्यात आली होती आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये या गुंडांना अनोखी आता शिक्षा देण्यात आली. मला भाई म्हणून का बोलला नाही, मी कोणाला सोडणार नाही आणि कमरेचे पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर 308, 324, 323, 504, 506, 143, 147, 149, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी 4ही वयस्क जे आहे अरेस्ट करण्यात आलेले आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे. आणि आता बातमी बीडमधून. बीड आगारातील कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बीडमध्ये आतापर्यंत तब्बल 350 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. यात वाहकांची संख्या अधिक आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी 4 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. त्यांना वारंवार आवाहन करण्यात येत असून कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. आतापर्यंत बडतर्फीची कारवाई 138 चालक, 153 वाहक आणि 41 यांत्रिक आणि 18 प्रशासकीय असे एकूण 350 कर्मचारी सध्या बडतर्फ करण्यात आलेले आहेत. तर गेल्या 38 दिवसात विविध भागातील 385 कर्मचाऱ्यांवर कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली.
याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, खरं तर बीडमधले हे कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येते. काय अपडेट? जवळपास एसटी महामंडळातले जे कर्मचारी आहेत 4 नोव्हेंबर पासून त्यांनी त्यांच्या शासनात विलिनीकरण करावं या मागणीसाठी ते संपावरती बसलेले आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 350 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामध्ये वाहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 153 वाहकांना निलंबित करण्यात आले, तर चालक 138 आहेत. आणि यांत्रिकीकरणातील जे 41 कर्मचारी, प्रशासकीय सेवेतील 18 कर्मचारी, असे एकूण जवळपास 350 कर्मचारी आहेत की जे कामावरती रुजू झाले नाहीत. राज्य शासन असेल, त्याचबरोबर परिवहन मंत्री असतील, यांनी वारंवार कर्मचाऱ्याला आवाहन केलं होतं. त्याचबरोबर जे संघटना आहे त्या संघटनाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील कामावरती यामुळे सांगितलं होतं. मात्र हे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी त्यांच्या मागण्यावरती ठाम आहेत. तुम्ही बडतर्फ जरी केलं काय आणि दुसरी आणखी कुठली तरी शिक्षा दिली तरी जोपर्यंत आमचं विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही कामावरती येणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतलेली. आपण जर या एकूणच संपाच्या बाबतीमध्ये गेल्या एक 60-70 दिवसापासून आपण त्यांच्या बातम्या देखील बनवल्या आहेत. मात्र जे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांना डेपोमधून बाहेर काढण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या ह्याची कारवाईचे हे सुद्धा दाखवलं गेलं. मात्र तरी देखील आज देखील बीडमधले जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या मागण्यावरती ठाम आहेत. कारवाईच काय, बडतर्फच काय, कुठली कारवाई करा, मात्र जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत माघार नाही, हा त्यांचा जो काही मुद्दा आहे त्यावरती ते ठाम आहेत. बर सुरेश, याबाबत अधिक अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर संपकरी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. तब्बल 350 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अजूनही हे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मी सर्व कर्मचारी दुखवट्यात आहोत, परंतु शासन आणि प्रशासन आमच्यावर दडपशाही करत आहे, आम्हाला भेडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज 350 लोकांना त्यांनी बडतर्फीच्या ऑर्डर दिलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. परंतु आम्ही एक प्रशासनाला सांगू इच्छितो, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, विलिनीकरण होत नाही. आज 350 काय, आम्ही तर म्हटलं होतं प्रशासनाला की महाराष्ट्रात जे 92,000 कर्मचारी आहेत, 92,000 कर्मचाऱ्यांना शोकास द्या तुम्ही. परंतु प्रशासनामध्ये हिंमत नाही. प्रशासनाला असं वाटतंय की आपण जेवढं जास्तीत जास्त यांना शोकास देऊ ते बाकीचे कर्मचारी घाबरून कामावर येतील, पण तसा कुठलाही कर्मचारी हा घाबरणार नाही. आता प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे की ठराविकच लोकांचं बडतर्फ करायचं, निलंबन करायचं. संघटनेचे पुढारी म्हणा, जवळचे ते शाबी ठेवायचे आणि जे गोरगरीब कर्मचारी आहेत त्यांना डिसमिस, सस्पेंड करायचं, हे शासनाचं ध्येय आहे. सर्वप्रथम मी अल्बियन लोकमतचे आभार मानतो. आज आमचे 86 बांधव मृत्युमुखी पडलेत आणि दुखवटा आमचा चालू आहे. पण तरी पण राज्य सरकार या ठिकाणी कुठला निर्णय घेत नाही. एवढंच नाही, एसटी महामंडळ या ठिकाणी बडतर्फीच्या, डिसमिसच्या कारवाया करीत आहे. पण आम्ही या ठिकाणी असा इशारा देऊ शकतो की तुम्हाला काय बडतर्फ, डिसमिस करायचे ते करून टाका. हे आंदोलन आमचं जोपर्यंत आम्हाला विलिनीकरणाची लढाई आमची पूर्ण होत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला सदावर्त साहेब जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत हा विलिनीकरणाचा लढा चालूच राहणार आहे. राज्यात मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीच्या मंत्रिमंडळ निर्णयावरून उलटसुलट चर्चा आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. वाईन विक्री निर्णय हा शेतकरी हिताचा असल्याचं मत शेतकरी आणि वाईन उत्पादक तसंच शेतकरी संघटनेकडून व्यक्त केला जातोय. सांगलीच्या सावळज येथील वायनरी उत्पादकांना त्यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे खुल्या दराने विकायची, त्यामुळं द्राक्ष शेतीला दिवस चांगले येतील आणि शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल. आत्ता कसं व्यापारी लुटून द्राक्ष घेतात, मार्केटमध्ये गेले तर 100-125 रुपये किलो द्राक्ष येतात आणि इथं 20 रुपयाने किलोसुद्धा द्राक्ष शेतकऱ्याकडे घेत नाहीत. त्यामुळं वाईन जर लोकल असे बाजारभावात जर विकली तर शेतकऱ्यांनी भरपूर फायदा होईल आणि द्राक्ष शेती चांगली चालेल. सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यात यावी, हा निर्णय अतिशय चांगला आहे. त्यामुळं काय होणार आहे की आत्ता आपल्या सांगली जिल्ह्याचं क्षेत्र 1.5 लाख एकर एवढं क्षेत्र आहे द्राक्ष बागेचं. तर आत्ता सध्या जरी वाईनची काहीच द्राक्ष नसतील
तरीसुद्धा आपण ह्या व्हाईट वाईनची टेबल ग्रेपसुद्धा आपण वाईन तयार करू शकतो आहे. आणि जर असं जर थोडं हे राहिलं, असं जर वाईनच्या बाबतीत जर धोरण चांगलं राहिलं तर लोक आणखीन पुन्हा ह्या वाईनच्या बागेकडे वळतील. द्राक्षाच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आमच्या पुढे दोनच पर्याय आहेत, एकतर व्यापार किंवा बेदाना. पण आज वाईनसारखा निर्णय घेतल्यामुळे त्याला कुठं तर एक निश्चितता मिळेल. दरामध्ये थोडी आमची अपेक्षा आहे की त्यातून आम्हाला 4 पैसे ह्यांच्यापेक्षा जास्त मिळतील असं वाटतंय. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून आपण पाहिलं या निर्णयाचं खरं तर स्वागत करण्यात येत आहे. सरकारच्या निर्णयानं शेतकऱ्यांना फायदा होईल असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, व्यापाऱ्यांचं देखील म्हणणं आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर विरोधक टीका करताना पाहायला मिळतंय. 150 वर्ष राज्य करणारे गांधी विचारधारेपुढे टिकू शकले नाहीत, तिथे छोट्या मोठ्या विचारधारा गांधी विचारांपुढे टिकूच शकत नाहीत असं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री सुनील केदार यांनी सेवाग्राम आश्रमात गांधीजींना आदरांजली वाहिली. यावेळी मंत्री केदार यांनी बापू कुटीत मौन पाळून प्रार्थना केली. ज्या विचारधारेनं या देशातले सर्वसामान्य माणसानं एकत्र येऊन 150 वर्षातली गुलामगिरी दूर झाली, त्या विचारधारेपुढे नतमस्तक होण्यासाठी इथे आल्याचं पालकमंत्री म्हटले. काही लोकांनी जे त्या ठिकाणी आपल्या चुकीचे मनसुबे पुढे केलेले आहेत त्याला कधी यश मिळणार नाही. त्यांनी एवढं समजून घेतलं पाहिजे की 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते टिकू शकले नाही. हे छोटे मोठे विचारधारा किंवा त्या ठिकाणी असलेले लोक टिकणं शक्यच नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रपितांच्या प्रति भावना, श्रद्धांजली, त्यांच्याबद्दल आदर हा प्रत्येक या राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला असलाच पाहिजे. त्यालाच आपण राष्ट्रप्रेम म्हणतो. तर गांधी विचारांपुढे ते टिकू शकत नाही असं सुनील केदार यांनी म्हटलेलं आहे. आज गांधीजींची पुण्यतिथी आहे, त्यावेळी त्यांनी अभिवादन करत हे वक्तव्य केलं. आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील टाकळी खाते शिवारात अस्वलाचा मुक्त संचार होत असल्याचं पाहायला मिळालं. शेत शिवारात अचानक अस्वल शिरल्यानं गावकरी चांगलेच भयभीत झाले होते. गावकऱ्यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना परिसरात अस्वल मुक्त संचार करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर वनविभागानं तात्काळ टाकळी खाते शिवार गाठून अस्वलाचा शोध घेतला. तब्बल 8 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या अस्वलाला पकडण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभागानं मोठ्या शिताफीनं या अस्वलाला जेरबंद करून जंगल परिसरात सोडण्यासाठी घेऊन गेले. त्यामुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तब्बल 8 तासांच्या प्रयत्नानंतर हा अस्वल जेरबंद झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळाला आणि या अस्वलामुळे खरं तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र 8 तासानंतर याला जेरबंद करण्यात आले. वळूयात पुढच्या बातमीकडे. बदलापूर खोटी चेन सोनाराला विकून पैसे घेणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. महेश ज्वेलर्स या दुकानात एका इसमानं पत्नी आजारी असल्याचं सांगत सोन्याची चेन विकली होती. या चेनच्या मोबदल्यात या इसमानं ज्वेलर्सकडून तब्बल 1,40,000 रुपये घेतले. मात्र नंतर ही चेन खोटी असल्याचं ज्वेलर्स व्यापाऱ्याला कळलं. त्यामुळे ज्वेलर्स व्यापाऱ्यानं केलेल्या तक्रारीनुसार या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जे CCTV फुटेज पाहिले होते आम्ही त्यांना दाखवले, त्यापैकी आरोपी महेश हा त्याच्यामध्ये निष्पन्न झाला. अंबरनाथमध्ये राहणारा हा आरोपी असून लागलीच आमचं डिटेक्शनचं पथक स्टाफसह रवाना झालं तिथे आणि तो त्यातला जो आरोपी त्यास ताब्यात घेतलं. आरोपीने त्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत कबुली दिली आणि घेतलेले डुप्लिकेट सोनं देऊन घेतलेली रोख रक्कम 1,40,000 ही आम्ही रिकवर केली आहे.
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंकी नावाची एक सफाई कर्मचारी होती. तिला साफसफाई करण्यासाठी नेहमी जबरदस्ती करण्यात यायची. मात्र सन्मानासाठी पिंकी धडपडत होती. तिच्यासाठी हे सगळं जीव घेणं होतं. त्यानंतर तिला शाळेत जाण्याची संधी मिळाली आणि पिंकीचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. पाहुयात या संदर्भात मिशन पाणीचा हा खास रिपोर्ट. हमने वर्ल्ड टॉयलेट कॉलेज औरंगाबाद में शुरू किया है. ये एक पहल है सैनिटेशन वर्कर के लाइफ में चेंज करने की. 5 दिन के ये प्रोग्राम में हम इनको हेल्थ एंड सेफ्टी के बारे में सिखाते हैं, हाउस कीपिंग के बारे में सिखाते हैं, हाउस कीपिंग में क्या क्या यूज़ किया जाता है, क्या क्या केमिकल यूज़ किए जाते हैं, इस बारे में हम इनको बताते हैं. सॉलिड वेस्ट मैनेजमेंट के बारे में बताते हैं. सैनिटेशन और वाटर का कैसा एक दूसरे से संबंध है, इस बारे में हम बताते हैं. पहले मैं हाथ से अपना मुझे साफ सफाई हाथों से करती थी. जो भी काम है हाथों से. मुझे हाथ में जरा प्रॉब्लम होता था. मुझे झुके हो घर पहुँचनी, सब साफ सफाई करना, तो मुझे उसका जानकारी नहीं था. मुझे वर्ल्ड टॉयलेट का जब पता चला तो मैं उधर ट्रेनिंग लेने चले गई थी. कम से कम एक महीना कुछ मुझे लोग ट्रेनिंग दिए. फिर उसके बाद मैं थोड़ा उधर काम जॉब पे भी जाती थी और ट्रेनिंग मिली, तो उससे मुझे जानकारी मिला कि ये चीज़ ये हाथों से किया जाता है और ये चीज़ नहीं किया जाता है. इस तरह से ये प्रोग्राम को डिज़ाइन किया गया है. और ये सिर्फ प्रोग्राम को डिज़ाइन नहीं किया है कि उसके लाइफ में, उसके करियर में, उसके पर्सनल फैमिली में एक डिग्निटी वाला पार्ट कैसा हो. दैट इज़ द वन ऑफ द ऑब्जेक्टिव है ये प्रोग्राम का. महामारी में वर्ल्ड टॉयलेट से मुझे मदद मिली, तो वो मुझे अकाउंट में जब पैसा उनका आया तो वो फ़ोन करके बोले कि आपको मुझे हमने मदद की बोल के. तो उस टाइम मुझे यकीन नहीं आया था, तो मैं खुद जाके चेक कर, तो मुझे 5,000 का उनसे मदद मिला. तो मुझे खुशी तो बहुत हुई थी कि उस टाइम किसी को मदद ना मिलते मुझे मिली. तो उस टाइम मैं छोटा मोटा मतलब कारोबार, मतलब दुकान, घर में खुद का एक शॉप खोली. बाहर के लेडीज़ जो आती सामान वामान लेते हैं, उनकी उधारी खाता है मेरे पास, तो उनको भी थोड़ी मदद मिली. आज उन लोग भी चाहे तो जो भी चीज़ें इधर से लेके जाते हैं, वो इधर पे बहुत सारी दुकानें जो किसको उधारी नहीं दे पा रहे, लेकिन इधर पे जैसा मेरे को मदद मिले चाहती हूँ दो लोगों को मदद मिले. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले. इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.